आपल्यापैकी एका मोठ्या नेत्याच्या पत्नीनं म्हटलं, ह्या स्त्रिया काही वेड्या आहेत का, पागल आहेत का, एवढ्या सुशिक्षित बायका असून या जातातच कशा. माझ्या परिचयाच्या एका मोठ्या स्त्री लेखिकेने तर असं म्हटलं, तिने पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना की ह्या ज्या स्त्रिया अशोक खरातसोबत एंटँगल झालेल्या यांच्यावर सुद्धा खटले दाखल केल्या पाहिजेत, याही तेवढ्याच दोषी आहेत. खरंच या दोषी आहेत का? कारण तिचं म्हणणं असं होतं, किंवा आपल्यापैकी अनेकांचं म्हणणं असं आहे, या स्त्रियांना पण आनंद मिळतो म्हणून जात होत्या ना त्या बाबांकडे. एवढा सुंदर आहे का तो दिसायला, एवढा राजबिंडा आहे, देखणा आहे, आकर्षक आहे. या स्त्रियांना जर पुरुषांपासून आनंदच मिळवायचा आहे तर आजूबाजूला काही पुरुषांची कमतरता आहे काय? चांगली चांगली तरुण पोरं सतत उपलब्ध असतात, त्यात त्यांना सोडून या बाबांकडे का जातात? या प्रश्नांचा आपण कधी विचार करणार आहोत की नाही? आणि म्हणून मित्रांनो, आता तुम्हाला मी यातल्या खोलामध्ये घेऊन चाललो आहे. हा भाग अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हे जे संस्कार तुमच्या माझ्यावर लहानपणापासून झालेले आहेत, हे संस्कार तुम्हाला मला काय शिकवतात? सगळ्यात पहिले तुम्हाला मला शिकवतात की प्रत्येक माणसाला त्याला देव बनण्याच्या प्रक्रियेमध्ये सिद्धी प्राप्त होऊ शकते. तो तपश्चर्या करत असेल, प्रार्थना करत असेल, पूजा करत असेल, कोणत्याही मार्गाने देवप्राप्तीचा प्रयत्न करत असेल तर त्याला सिद्धी प्राप्त होऊ शकते. प्रत्येक माणूस आपल्या तपश्चर्येच्या माध्यमातून किंवा इतर मार्गाच्या माध्यमातून स्वतः देव बनवू शकतो. काही माणसांच्या अंगामध्ये देव संचारतो, देव येतो. काही माणसं देवाचे अवतार असतात, आणि जी माणसं देवाचे अवतार असतात किंवा देव ज्यांच्यामध्ये संचारतो किंवा ज्यांना सिद्धी प्राप्त होते त्यांच्यामध्ये काही सामर्थ्य येतं. काय सामर्थ्य येतं? त्यांच्यामध्ये कोणतेही चमत्कार करण्याचं सामर्थ्य येतं. ते हवेमध्ये हात फिरवतात, विभूती निर्माण करतात, हवेमध्ये हात फिरवतात, सोन्याच्या अंगठ्या निर्माण करू शकतात. त्यांच्यामध्ये तुमचं माझं भूत भविष्य वर्तमान जाणण्याचं आपोआप सामर्थ्य येतं. त्यांना आपोआप तुमचं माझं भूत भविष्य वर्तमान कळतं. आणि तिसरं आपल्याला सांगितलेलं असतं की तुमचे माझे असाध्य रोग दुरुस्त करण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ असतं. आणि तुमच्या माझ्या सगळ्या व्यावहारिक आणि व्यावसायिक आणि सांसारिक समस्या सोडवण्याचा सुद्धा मार्ग त्यांच्याजवळ उपलब्ध असतात. हा संस्कार तुमच्या माझ्यावर लहानपणापासून असतो. या माणसांमध्ये दिव्य दृष्टी असते, दिव्य शक्ती असते, टेलिपॅथीची क्षमता असते, इंट्युशनची क्षमता असते. म्हणजे त्यांना आपोआप सगळं कळतं. इंट्युशन, क्लेरोव्हायन्स, कुठेही जाऊन पाहून येण्याची क्षमता असते. आणि उद्या काय घडणार आहे प्रिकॉग्निशन, तेही त्यांना आपोआप कळत असतं. आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये माणूस म्हणून आपण जन्माला आलो तर आपल्या जीवनाचा उद्देश मोक्ष प्राप्त करणं आहे. आणि मोक्ष प्राप्त करायचा असेल तर आपल्याला गुरु असावा लागतो. आणि गुरु कसा असावा? सिद्ध पुरुष असावा, ज्याच्यामध्ये हे सामर्थ्य या पद्धतीचा असावा. तरच आपल्याला हा संसाराचा भवसागर तरून जाता येतं. हा तुमच्या माझ्यावर लहानपणापासून झालेला संस्कार आहे. गुरुवर आपल्याला एकदा गुरु म्हणून ज्याला स्वीकारलं त्याला आपलं तन मन धन अर्पण केलं पाहिजे, पूर्ण समर्पण केलं पाहिजे, हे शिकवलं जातं. त्याच्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. श्रद्धा हा केवळ शब्द नाही आहे, ती प्रक्रिया आहे. हे श्रद्धा नावाचं प्रकरण काय असतं? केवळ हिंदू धर्मामध्ये आहे असं नाही, सगळ्याच धर्मांनी ही प्रक्रिया मानलेली आहे. त्याला इंग्रजीमध्ये फेथ असं म्हणतात. ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं आपण मानतो. ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याचं शब्द प्रामाण्य मानायचं, कोणताही वेगळा पुरावा त्याची गरज नाही. तो तोंडाने बोलला तोच शब्द पुरावा, प्रमाण हे मानायचं. शंका घ्यायची नाही, चिकित्सा करायची नाही, अशी अढळ श्रद्धा असली पाहिजे. त्याकरता आपल्याला कीर्तनकार वारंवार चिलया बाळाचं उदाहरण देतात. तो कुंभार माती तुडवत होता, देवाचं नामस्मरण करत होता. त्याचं मूल रांगत रांगत आलं, त्याच्या पायाखाली ते चिरडलं गेलं, चिखलात तुडवलं गेलं, चिखल रक्तबंबाळ झालं. आणि तरीही तो भक्तीमध्ये एवढा तल्लीन होता की त्याचं आपलं मूल पायाखाली तुडवलं गेलं हे सुद्धा लक्षात आलं नाही. याला म्हणतात श्रद्धा, असं तुम्हाला मला शिकवलं जातं. आता मित्रांनो, या पद्धतीची श्रद्धा ठेवायची, मग काय होतं? मी नागपुरातलंच एक छोटंसं उदाहरण तुमच्या पुढ्यामध्ये ठेवतो. छोटंसं नाही, उदाहरण फार मोठं आहे.
नागपूरमध्ये हायकोर्ट जज सिटिंग असणारे त्यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा चार्ज होता. त्यावेळेस नागपूर विद्यापीठामध्ये 11 जिल्हे नागपूर विद्यापीठात होते. भारतातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ होतं. या नागपूर विद्यापीठाचे कुलगुरूचा चार्ज असणारे हे न्यायमूर्ती यांच्या मित्रांच्या लक्षात आलं की यांची बायको अतिशय सुंदर आहे आणि लांबे महाराजांच्या फार अधीन जाते आहे, आणि म्हणून यांनी आपल्या मित्राला वॉर्न करायचा प्रयत्न केला. त्यावर हे न्यायमूर्ती चिडले. ते म्हणाले, काय बोलता तुम्ही? भगवान कृष्णाचा अवतार लांबे महाराज आहेत आणि लांबे महाराजांबद्दल तुम्ही असला आरोप करता. वकील मित्रांच्या लक्षात आलं की आता आपला मित्र, आपल्यासारखा वकील असणारा मित्र हायकोर्ट जज झालेला आहे, त्याला आता पुरावे पाहण्याची सवय आहे, अदरवाईज तो विश्वास ठेवत नाही. आणि म्हणून मित्रांनो, त्यांनी लांबे महाराज आणि त्यांची पत्नी कॉम्प्रोमाइजिंग पोझिशनमध्ये असताना प्रत्यक्ष नेऊन दाखवलं. त्यावेळेस त्यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा चार्ज होता. तुम्ही म्हणाल नागपूर विद्यापीठाचा चार्ज आहे, हायकोर्ट सिटिंग जज आहे, यांनी ताबडतोब फोन केला असेल, पोलीस आले असतील, असं काही घडलं नाही. उलट हे लांबे महाराजांना विचारायला गेले की बाबा काय भानगड आहे ही. त्यावर लांबे महाराज म्हणाले, बरं झालं तू आलास. अरे शिष्या, तुला माहीत आहे तू केवढा भाग्यवान आहेस. तुझी बायको कोण आहे माहीत आहे? ज्या काळामध्ये गोकुळामध्ये मी भगवान कृष्ण म्हणून वावरत होतो त्यावेळेस तुझी बायको राधा होती, माझी सगळ्यात आवडती गोपी. इतके वर्ष भगवान कृष्णाची राधा तुझी बायको म्हणून जगली, केवढा तू भाग्यवान आहेस. आमच्या या न्यायमूर्तींनी काय करावं? स्वतःची बायको आणि बंगला स्वतःच्या मालकीचा लांबे महाराजांच्या स्वाधीन केला आणि स्वतः सरकारी बंगल्यामध्ये राहायला गेले. मी त्यांचं नाव याकरता घेत नाही कारण त्यांची मुलं अजून जिवंत आहेत म्हणून. लांबे महाराजाचं नाव मी डे 1 पासून घेतोय. मी बोलत असल्या पण अनेक वर्ष तो जिवंत होता. आपल्या श्रद्धेचं रूपांतर किंवा अंधश्रद्धेमध्ये होतं हे आपलंच आपल्याला कळत नाही, अशी ही प्रक्रिया आहे. आणि म्हणून आपण म्हणतो श्रद्धा ठेवावी, पण डोळस श्रद्धा ठेवावी. डोळस श्रद्धा नावाचं प्रकरण या जगामध्ये नसतं. त्याला म्हणतात विश्वास ठेवणं. त्याला म्हणतात, दुसरा शब्द इंग्रजीमध्ये बिलीफ ठेवणं. हे खरं आहे की आपण परस्परांवर विश्वास ठेवल्याशिवाय जगू शकत नाही. तुम्ही माझ्याबद्दल कितीही ऐकलं असेल की मानव फार आक्रमक बोलतात, तडकफडक बोलतात, तरी तुम्हाला ही खात्री आहे की मानव फक्त बोलतील, दगड फेकून मारणार नाही, म्हणून तुम्ही विश्वासानं या ठिकाणी व्याख्यान ऐकायला आलात. मलाही खात्री आहे की जनता कितीही असली, आपले श्रोते कितीही असले, ते चिडतील, रागावतील, पण मला काही दगड फेकून मारणार नाही, ते शांतपणे ऐकतील. आणि म्हणून मी विश्वासापुढे तुमच्यासमोर येऊन भाषण देतो. आपण परस्पर विश्वासावर जगत असतो, ही वस्तुस्थिती आहे. दरवेळी अविश्वास ठेवून शंका घेऊन आपण जगू शकत नाही, हे बरोबर आहे. पण समजा मी भाषणाच्या ऐवजी तुम्हाला खरंच दगड फेकून मारले तर तुम्ही काय म्हणाल? अरे आपण मानवांबद्दल म्हटलं होतं, पण नाही बाबा, हे विश्वास ठेवण्याला एक माणूस नाही आहे. तुमचा विश्वास तुम्ही बदलाल. किमान पुरावा समोर आल्यानंतर तुम्ही तुमचा विश्वास बदलता. ही प्रक्रिया मोकळी असली पाहिजे. याला जर तुम्ही डोळस श्रद्धा म्हणत असाल तर माझी हरकत नाही आहे. पण श्रद्धा प्रक्रियेचं रूपांतर केव्हा अंधश्रद्धेमध्ये होतं हे आपल्याला कळत नाही. तिसऱ्या व्यक्तीला कळतं पण आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे आपली प्रचंड मोठ्या प्रमाणावर फसगत होते. आता मित्रांनो, हे बाबा लोक स्त्रियांचं शोषण करण्याकरता काय करतात? आपण जे प्राणी आहोत ते होमोसेपियन्स प्राणी आहोत. आपलं आयुष्य किमान 2 लाख वर्षांचं तरी आहे. लग्न संस्थेचा इतिहास हार्डली 4 ते 5 हजार वर्षांचा आहे. म्हणजे 1,95,000 वर्ष आपण माणसं, होमोसेपियन्स जमात ही नरमादी म्हणून जगत आली होती. हा प्राणी होमोसेपियन्स काही सिंहासारखा ताकदवान नाही आहे, हत्तीसारखं त्याच्याजवळ प्रचंड बळ नाही आहे. त्यामुळे प्राणी जगतामध्ये मॅक्झिमम प्राणी जमात जन्माला आली पाहिजे, ही नॅचरल इन्स्टिंक्ट असते. त्यामुळे तुमच्या माझ्यामध्ये, प्रत्येक नरमादीमध्ये अनेक नरांसोबत आणि अनेक माद्यांसोबत संबंध प्रस्थापित करण्याची तीव्र नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. त्याच्यावर आपण लग्न संस्थेमुळं मात निर्माण केली आहे. त्याला आपण मॉरॅलिटी असं म्हणतो, नैतिक मूल्य म्हणतो. ही नैतिक मूल्ये आपण अतिशय मेहनतीनं रुजवतो. आपल्या नवऱ्याशिवाय इतर कुणासोबत संबंध प्रस्थापित करणं हा अनैतिक मुद्दा आहे, हे आपल्या डोक्यामध्ये आपण घेऊन असतो.
त्यामुळे समजा चुकून जर आपल्या हातून काही घडलं तर आपल्या मनाला अपराधाची टोचणी लागते, गिल्ट कॉम्प्लेक्स निर्माण होतो. सगळ्यात पहिले बाबा एक काम करतात, हा गिल्ट कॉम्प्लेक्स दूर करतात. ते काय सांगतात, तू गुरुसोबत संबंध ठेवते हे तुझं कर्तव्य आहे. कारण तो राम रहीम त्या मुलीला पहिल्या टप्प्यामध्ये म्हणाला होता, तुमने तुम्हारा तन धन मन मुझे अर्पण किया है, तुम्हारा तन मेरे मालकियत का है, मैं उसको भोगना चाहता हूं. तन मन धन अर्पण तुमने मुझे किया है, पूर्ण समर्पण केलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं जातं. आता राहिला प्रश्न, समजा गुरुसोबत संबंध आला तर आपण काहीतरी अनैतिक कृत्य करतो, ते दूर करतात. त्याला एक पवित्रतेचं आवरण ते निर्माण करतात. मुलगी लग्न झाल्यानंतर सुद्धा त्या अशोक खरातसोबत संबंध का ठेवते? कारण आपला नवरा मरू नये म्हणून, तो जिवंत राहावा म्हणून. सुंदरदास बाबांसोबत या स्त्रिया का संबंध ठेवतात? नवऱ्याला, भावाला, बापाला मोक्ष मिळावा म्हणून. म्हणजे तो या पद्धतीनं गुरुसोबत संबंध ठेवणं अत्यंत पवित्र आहे हे एका बाजूने शिकवतो. दुसऱ्या बाजूने असं करणं अनैतिक नाही हे डोक्यामध्ये भरवतो. त्याला मग शुद्धीकरण असं म्हटलं जातं. अशोक खरात त्याला शुद्धीकरण म्हणतो, राम रहीम त्याला माफी म्हणतो, आपला सुंदरदास महाराज त्याला दीक्षा देणं म्हणतो, आणि हा इकडे स्वामी नित्यानंद त्याला पार्वती तत्व जागृत करणं म्हणतो. मोक्ष प्राप्त करण्याकरता हे सगळं करायचं आहे असं म्हणतो. हे धार्मिक कृत्य आहे असं तो म्हणतो. आणि त्यामुळं स्त्रियांचा गिल्ट दूर झालेला असतो. आपण बाबासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतो, हे पवित्र कृत्य आहे असं त्यांना मनोमन वाटतं आणि म्हणून त्या याकरता तयार होतात. त्यातून मिळणारा आनंद वगैरे हा दुय्यम भाग आहे. कारण त्यांना फक्त आनंदच मिळवायचा असतात. आजूबाजूला भरपूर पुरुष आहेत, त्याकरता कोणत्या बाबाकडे जाण्याची गरज नाही. त्यात पुन्हा त्यागाची भावना, नवरा मरू नये याकरता मी त्याग करते आहे, कुटुंबाचं भलं व्हावं याकरता मी त्याग करते आहे, कुटुंबाची सांपत्तिक स्थिती उत्तम व्हावी याकरता मी त्याग करते आहे. आणि वरून भीती, मृत्यू होईल, नुकसान होईल, पूजा अर्धवट सोडली तर तुझं नुकसान होईल, या पद्धतीची भीती घातली जाते. आणि एका बाजूनं हे पवित्र कर्तव्य आहे, गिल्ट आधीच दूर केलेला असतो, वरून त्यागाची भावना, भीतीची भावना, या सगळ्यांपोटी ह्या स्त्रिया अतिशय मोठ्या प्रमाणावर बाबांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याकरता तयार होतात. कारण मुळामध्ये तुमची माझी नॅचरल इन्स्टिंक्ट ती आहे, त्याकरता बाबांना कोणतंही वेगळं काही करावं लागत नाही. हे सगळ्यात पहिले आपण समजून घ्या. आता हे सगळं मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार काय काय घडू शकतं आणि काय काय घडायला पाहिजे होतं हे आपण पाहूया. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की 11 अ आणि ख ही 2 कलमं आहेत. एखाद्या स्त्रीमध्ये एखादा पुरुष म्हणत असेल माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे आणि तो शारीरिक संबंध ठेवत असेल तर 11 अ नुसार हा गुन्हा आहे. दैवी शक्तीनं मूल करून देतो असं आश्वासन देऊन जर संबंध ठेवत असेल तर 11 ख नुसार गुन्हा आहे. मृत्यूची भीती किंवा कोणत्याही पद्धतीची भीती घालत असेल तर 8 नुसार गुन्हा आहे. एखादा चमत्कार करून त्यापासून प्रत्यक्ष आर्थिक प्राप्ती करत असेल तर अनुसूचीमधल्या 2ऱ्या कलमानुसार गुन्हा आहे. आणि या सगळ्यांकरता 6 महिन्यापासून तर एकूणच 7 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. हा कॉग्निजिबल ऑफेन्स आहे, त्यामुळे FIR दाखल करावाच लागतो. नॉन बेलेबल आहे, कोर्टामधनं जमानत मिळते. याची व्याप्ती किती आहे हेही मी तुम्हाला विस्तारानं सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो की खरातसारखा एवढा मोठा बाबा का निर्माण झाला, याच्या मागचं कारण काय आहे? खरातसारखा बाबा एवढ्या मोठ्या संख्येनं स्त्रियांचं शोषण करतो आहे. अनेक स्त्री नेत्यांचं म्हणणं असं आहे, त्या जाहीररित्या TV वर बोलले की 1000पेक्षा अधिक स्त्रियांचा हा आकडा असावा.